नमस्कार. तर आज आपण व्हेज पनीर मोमोज करणार आहोत. मस्त स्ट्रीट स्टाईल असे स्पायसी मोमोज बघणार आहोत. तर हे मोमोज मस्त असे मऊ आणि स्पायसी झाले आहेत. खायला ते इतके टेस्टी लागतात ना, मस्त घरच्या घरी कधीतरी खाऊसं वाटल्यास तर आपण हे असे मोमोज घरी बनवू शकतो. तर चला आता सुरुवात करूया. पहिले आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला थोडे थोडे पाणी ॲड करत घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. बरं, आपल्याला गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ह्याच्या कळ्या पाडताना इझी जाईल व व्यवस्थित ह्याचा आकार येईल. गोळा आपल्याला घट्ट करायचा आहे, पण मऊसुद्धा असायला हवा, म्हणजे लाटतानासुद्धा एकदम घट्ट आणि एकदम पण पातळ असायला नाही पाहिजे. आता इथं माझं पीठ व्यवस्थित चांगलं रेडी झालेलं आहे. आता ह्याला मी तेल लावून 15 ते 20 मिनिटासाठी मस्त असं झाकून ठेवायचं, जेणेकरून आपला पीठ आहे ना चांगलं मऊ होईल आणि पाकळ्या पण आपल्या मस्त पडतील. आता इथं आपलं पीठ चांगलं रेडी झालं आहे. आता झाकून ठेवते. आता आपण स्टफिंगची तयारी करायची आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यात बारीक चिरलेला लसूण टाकला आहे. चांगला परतून घ्यायचा. मग बारीक चिरलेलं आलं टाकायचं. आता हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. मी 1.5 कप बारीक किसून कोबी घेतला आहे. ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना आपल्याला फास्ट गॅसवरच परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून ह्याला पाणी सुटलं नाही पाहिजे आणि भाज्या पण अशा व्यवस्थित छान शिजतात. आता त्याच्यानंतर आता आपल्याला इथे 1 कप किसलेला गाजर घ्यायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे बारीक किसलेला कांदा ॲड करायचा आहे. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित चांगले फास्ट फ्लेम ठेवूनच परतून घ्यायचे आहे. आपण इथं लसूण जास्त वापरायचं आहे, कारण की लसणामुळे ह्या स्टफिंगला टेस्ट मस्त येते. कप पनीर किसून घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला इथं ॲड करायचा आहे. परत आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर परतवल्यामुळे भाज्यांना पाणी सुटत नाही. आता इथे मी थोडेसे मीठ ॲड केलं आहे. मीठ थोडंच ॲड करायचं आहे, म्हणजे आपण नंतर आहे ना सॉस टाकणार आहोत, म्हणून आपण थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आता मी काळी मिरी पावडर टाकली आहे. काळी मिरी पावडर टाकल्यावर आपल्याला परत सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे सुद्धा गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आता मी रेड चिली सॉस ॲड केला आहे. तुम्ही शेजवान चटणीसुद्धा ॲड करू शकतात. मी इथे रेड चिली सॉस ॲड केलेला आहे. ह्याच्यामध्ये पहिलेपासूनच मीठ असतं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यावर सगळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. आपलं पीठ इथे घट्ट आणि मऊ झालं आहे. आता ह्याचे गोळे करून किंवा तुम्ही साच्याने सुद्धा गोल आकार देऊ शकता. तुम्हाला जसा लहान मोठ्या मोमोज हवा तसे तुम्ही गोळे करायचे. आधी मी डिशने आकार पाडून घेतला होता, नंतर मी एक एक करून गोळा लाटून घेतला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सारण आहे भरून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं सारण हवं आहे तेवढं भरून घ्यायचं. मोमोजचे भरपूर सारे आकार करता येतात. जसे करायचे आहे तसे आपण आकार पाडू शकता. मी एक साईडने कळ्या पाडून घेतल्या आहेत. एक साईड दुमडत अशी एक साईडने मी कळ्या पाडून घेतल्या आहे आणि त्याची दुसरी साईड जी प्लेन ठेवली आहे ती आपल्याला त्या कळ्यांच्या साईडला जॉईन करायची आहे. अशा प्रकारे आपण सगळे मोमोज बनवून घ्यायचे आहेत. इथे मी अशा प्रकारे हा मोमोज तयार करून घेतला आहे आणि बाकीचे पण अशाच आकारामध्ये मी शेप दिलेला आहे. बघा किती मस्त दिसत आहे, असा आकार पडला आहे. आता इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित तेल लावून मोमोज त्यात सेट केले आहे. इथे माझे सगळे मोमोज आता व्यवस्थित लावून घेतले आहेत मी. आता ह्यानंतर आपल्याला
कुकर घ्यायचा आहे. इथे मी कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन मी 10 मिनटं तापवून घेतलं आहे. आता हा मोमोजचा स्टँड कुकरमध्ये ठेवून शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. इथे मोमोज तयार झाले आहेत. आता हे तयार झाले आहेत की नाही कसे बघायचे, तर आपल्याला हाताला चिकटले नाही पाहिजे. चिकटले नाही म्हणजे आपले मोमोज रेडी झाले आहेत. आता हे गरम लुसलुशीत मोमोज शेजवान चटणीसोबत एकदम भारी लागतात. कधीतरी असा पदार्थ खायला मजाच वेगळी आहे आणि घरी बनवलेला हा पदार्थ तर उत्तमच. बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी असा पदार्थ बनवून खाऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.